पड्याने मला रोज येत जाऊन भेटायला तुम्ही येतच नाही बा भेटायले. मला करमत नाही ना तुम्ही नाही भेटले जी. आता किती दिवस झाले आपण भेटलो नाही, पण तुम्हाला काय बाबा भेटाच वाटत नाही मला. इट आला का तुम्हाला? मी आवडत नाही का तुम्हाला? दुसरी पाहिली का तुम्ही कोणी? गुंफे म्या दुसरी पाहिली ना तिसरी पाहिली बापा, तूच आहेस माही पहिली. पण कसं आहे मला पाहा लागते ना सारं, म्हणून भेटता नाही येत ना. तूच माही पहिली बी आहेस, तूच माही आखरी बी आहेस. तूच आहेस मा मनात, पण कामामुळे. काम काय झोपट्याचे काम असतात का? गावात वटेच तर राखता तुम्ही. वरून म्हणता काम. नुसतं हा वटा झाला का त्या वट्यावर, त्या वट्या झाला त्या वट्या. हा चिलमा फुकलं. मी तरी कामाला जातो लोकांच्या. काहीच तर नसते. पण नाही, पण आपल्या मनातच भेटणं नाही ना. गरम होतं मग तू. मग मला हेच तर नाही पटत ना. अशी गरम झाली की मग मला असं वाटतं जाऊ दे बाबा, ही कोंबली काही अशीच आहे मग. असं होते ना मग ते. असं तू गरम नको बोलत दोन माझ्यासोबत. मी प्रेमानं बोलली तुमच्यासोबत, तुम्ही म्हणता मला कामं असतात. मग माझ्या जीवाचा काही विचार करता येईल तुम्ही? करता की नाही काही? आलं पाहिजे, बसलं पाहिजे, भेटलं पाहिजे. तर काहीच नाही बाबा. 3-3, 4-4 महिने गायब असता. मला आठवण येत नाही का तुमची? हो बापा कमले, आता येत जाईन तुला भेटायला, बसायला येत जाईन मी. आणि आता हे ठिकाण बी चांगलं आहे, मस्त नदीले पाणी बी आहे, मस्त हिरवळ आहे, गवत गिवत आहे, मस्त झाड बी मस्त सापडलं आपल्याला. मस्त रेटून राटून बसले जाते, गप्पा बी होतात. या नदीवर कोणी येत बी नाही. थांबली मी जागा एक नंबर टाप आहे की नाही? मस्त थंडगार हवा लागते अटीसा. टेन्शन नाही. आहे की नाही? कोणी तोड घालायचं कामच नाही अटी. बाबा कमले, तू कामच एक नंबरच आहे ना. एक नंबरच काम आहे तुझं. नाही की नाही? आज संध्याकाळी की नाही तुम्ही माघारी ये जा तुम्ही. काम आहे ना मला. रघु घरी बोलून राहिली कडे आज. हे छानच आहे. जायला पुरते सायाचं यायला पुरते सारखं करून अटी तर काही जमत नाही. आता घरी गेलं की आहेस बघ, तिच्या तोंडाने म्हणून राहिली ती. तिची आहे इच्छा, आपली बी आहे. पाहू आता घरीच जाऊच्या. जाऊ दे ना गुंफे, मी काही येत नाही घरी. बरं आयटीसाच भेटू आपण. काय ना ऐकत जा ना तुम्ही ऐकतच नाही बा माय. घरी भेटा तुम्ही मला. घरी काम आहे ना. तुम्हाला चांगला स्वयंपाक करतो मी. पुरण पोळी मस्त. या तुम्ही घरी तर या. कान सेवा कशी करतो मी तर. घरी आले तुम्ही नीता दिला हुरा. 3-4 महिने झाले भेटलो नाही घरी तुया. आता कसं आहे, गंमत करा लागते. नाही येतो नाही तू जबरदस्ती करतो मला मग. जबरदस्ती. बरोबर, आता एवढं म्हणून राहिली तू तर येतो मी. पण मग कसं तुपाई धार चांगली लागीन मला. 5-5 डब लागीन. सांगून राहिलो तुले. नाही तर मग कसं कोळलं मी कसं मला जमत नाही बरं. असं कसं 5-5 पाहिजे मला. चांगलं पचपच हे जाणार तुम्ही काय विषय तुपाचा जाय की नाही? तुपाचा पुरा डबा धोरेला. प्यानं पुरा डबा. टेन्शन ना घेऊ तुम्ही. काही लयला म्हणजे जोडी बसेला बापा. मस्त झालंय बापा. मस्त सावली एकदम बिलकुल. मांडीवर मांडी मुंडग. गप्पा मस्त झाल्यात रंगले. खेपर थोड्या काय रे? कोणती लयला मध्ये कोणती जोडी बसेला आठीचा? बापा मी नाही त्यातली कळीला आतली. आता सांगून आली का पुढे? कोणती लयला मध्ये जोडी? हे तुमची जोडी बापा. मस्त बुड्या मांडीवर झपेल होती. मस्त गुलू गप्पा चालू होते. मी नाही ऐकलं नाही वाटते. भेटायला येईन ढमुक होय. मग रात्री तलवार काढतो. अव हे असं होते मग गुंफे, असं होते हे. म्हणून मी भेटो ना तुले. माझी भीते ना. हे आता झालं माझं. हे पोरग काय चूप राहते का? हे काय माझं करीन. तुम्ही नका टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी तयारी मारेन रट्टे. तुम्ही निघा. तुम्ही नका थांबू ओटीचा. मी पाहतो यायला काय आता. हो काल्या काही नको बोकून ठेका. काही नको बोकून बा. आमचा दोस्ताना ना मित्र मैत्रिणी आहो आम्ही. आता गावात कुठे छान सापडत नाही बा बशा उठायले, म्हणून वाटी येऊन बसतो आम्ही. कोणाला सांगतो नको रे. हो खाल्या. सांगता का तुम्ही मित्र मैत्रिणी? अरे लयला मैत्रिणी आहे तुम्ही. मला सांगून राहिले का? मित्र मैत्रिणी अशी झपतात वाटते कुठे बी. काय आहे पाना तुम्ही आता कसं आहे साऱ्या गावात पेटो तुम्ही आता हे. तुम्ही निघा रघु. तुम्ही निघा. मी पाहतो नाही आले काय. 2 कपड्याला जाता मोठं टेन्शन घेऊ नका तुम्ही. जावा. हा कसा बाजार तिथं पाहतो ना. जावा लवकर तुम्ही.
हो जातो मी जातो. पाय बापा काय आहे तर, फक्त यानं माझं नाही केलं पाहिजे. पहिरे बापा रग्या काय खरं नाही आता, तुझे झालं माझं गावात. चबऱ्या वानाच्या काय धोंड्या, तुला सांगून राहिले मी का आज जर माझून झालं आणि कोणाला जर तुम्ही सांगितलं की तू एक मळलं मुळलं, सांगून देतो मी. मामदात एक तर कोणी येत बी नाही, मामदात कोणी बोलत बी नाही. ते विचार करून पाय तू, मापेक्षा कोणी वाईट नाही बरं. करशी ना बुढी, काय करशील, खरं गाठ डफडं भेटतो मी. थांब, इकडे लफडं करतं का तू? फक्त गाठ माझून करून दाखव, मग सांगतो तुला काय तर कशी आहे गुंफी. तर तू जरल्या का तेलच नाही पाळलं तर मग म्हणजो मी हे गुंफी नावाची. मग तो बुढे माझं करतोस ना तू, काय कोपऱ्या कापऱ्यात भेटतो बुड्याले. मस्त गुलू गुलू गप्पा करतो, घरी बोलातो बुड्याले तरवार तरवार. थांबा माझं करतो. थांब तू माझं करायच्या अगोदर त्या बापाचं जातो मी, त्या देवीदासले सांगतोच मी की हा तुझ्या पोऱ्या माझला, त्याला जरा समजून सांगतो. माया काही असो इकडे, मी काशी असो काही करो इकडे मी स्वातंत्र्य. तुझ्या पोरगा काल सगळं थांबतो. तुझ्या कंबळल्या जर लाताने मारायला लावल्या त्या बापाने तर मग म्हणजे रे हे देवीदासले माजन करतं का तू? थांबतो तू या त्या माजन करायच्या अगोदर तुला मार खायला लावतो ना. चाल घुमते चाल. अरे बापा हा दाळ भद्र्या शिवल्या तर अटीच उभा आहे बापा. याला काही माहित पडलं का बा? हा तर वाटच पाहून राहिला, जशी काही इकडे थोबाळाकडेच पाहून राहिला माया. हा नक्की याला काही ना काही माहित पडलं वाटते बा. पाय न कसा मटमट तोंडाकडे पाहून राहिला तर झालं वाटते भाऊ माझं. काय तोंडाने केलं वाटते का आज फोन? माहित पडलं वाटते शिवलेले माया कांड. अरे आलं रे शिवलाल बुडा आलं रे. पाय न कशी मजा घेतो बुड्याची. तर काय बुडबा आले का? आलो काहून म्हटलं असे थकेल भकेल दिसून राहिले बा. जास्त काम केलं वाटते आज, जास्त मशीन जोरात पिटलली वाटते तुम्ही न, म्हणून असे थकेल असे कोमजेल वाटून राहिले तुम्ही. तुमचं तोंड असं निकय सोकलं हो बुडे बा. काय काय बोलून काय राहिला तो? कोणता सोकेला बी कोणतं काय झालं रे? कोणती मशीन कोणता काय मला काही समजून नाही राहिलं कडा. आता तुम्ही आम्हाला सांगून राहिले काय? आले आणि तिकडून घोयसा गायची करून आम्हाला शिकून राहिले का टिसा? साऱ्या गावात माझं झालं इकडे. आणि मला सांगता का तुम्ही असं तसं? खरं खरं सांगा काय तर. झाली की नाही मस्त एन्जॉय केला की तुम्ही ना? काय बुडा का बुड्या तोंडात बदनामी करून का बुड्याची? बुड्याचं नाही म्हणणार आहे की नाही? हा बुडवा मजा आली की नाही? मग काही बाबा नदी पोराळ कार्यक्रम मला गळ तुमचं समजून नाही राहिलं बा. कोणता नदी पोराळ कार्यक्रम कोणतं काय आहे बाबा? काही बकून राहिले गड. शरीफ माणसाचे नाव काय बदनामी करता का माही? कोणती गुंफीन कोणतं काय बाबा रे? शिवल्या असं काही भादरू नको तू, फालतू काम ना था. माही काही बदनामी करू नको. बुडबा जे काही खरं ते सांगा ना. काय खोटं बोलून राहिले तुम्ही? आम्हाला सारं माहित आहे ना. गेलती की तुम्ही, झाली की थंडी चांगली. म्हणून तर राजा थकेलाय तुम्ही, तोंडावर सोकेलाय तुम्ही तोंडावर. राजा तोंडावर तुमच्या 12 वाजले ना. पुरी गुंफा बुडून थंड गेलं वाटते राजा तुम्हाला चांगलं आहे की नाही? आज पुरं म्हणजे 3-4 महिना कडचेला काढला वाटते तुम्ही ना. बाबा मला काही समजून नाही राहिलं गडा. कोणती गुंफीन कोणतं काय कोणता थंडागार झालो. काही भादरू नको तू. सांगून राहिलो शिवल्या माझ्या नावाची बदनामी करू नको तू. सांगून राहिलो माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही. मग तुलेच माहिती आहे मी कसा मग दणकी द्यायला भेट नाही मग मी. माना घ्यायचं नाही कुठेच. काय बुडबा काय खोटं बोलून आले बाबा? धमकी आम्हाला देऊन राहिले करता तुम्ही, धमकी आम्हाला देता का? मजा मारता राजा हो तुम्ही. काय राजा माणसं आहे, खोटं काय बोलून राहिले? तुमच्या नादीच नाही लागेल पुरत रे भाऊ, नादीच नाही लागेल पुरत. जायला पुरते मले. पानं खबर पोचली अटीसा तडसा पकडलं न अटीसा माहिती पडलं या शिवल्याली मायले का. तरी मी मोत्याने म्हणू भेटायला जात नाही बरं मी. तिथं मा कनेक्शन तुटेल आहे, पण मोत्यानं मला बैकून दिलं ना. सायाचा घोळ झाला आता. आपत झाली नाही मागं, पिटलं झालं डफलं माया. मी 4-4 खेप म्हणू बरं हे गावले बावन आहे बरं. हितभरातली हातभर लावते, पण काच घेऊ आपलेली शो काय ना भोरी जास्त झाला घोर आता. काय कसा बुडा गरम होते तर, पण पुरा थंडागार व्हायला बरं बुडा. वान कसा कोमाजीला झाला घरी डायरेक्ट. बुडा थंडा होईल नाही तर काय तर. आता या वयात ह्या गोष्टी जमतात का काही काही? हो बाबा हा रग्या लय खतरनाक हा बुडा दिसते तुला तसा किडीमिडी घोड पण लय बेकार आहे हा. पाय ना या वयात शोक करून आला ना, ऐश करून आला ना. गुंफी पटवली पटवलाय त्यानं. सांग बरं किती भावना आहे तर.
न चालल्याच्या मागं मागं जाऊन आपण काय करते काय नाही पाहून पुरा परेशान दिसून राहिला तो. चल चल बुड्याची मदत घेऊन आज काय करते पाहूच आता. हो हो चाल चाल मागं मागं काय करा लागते आपल्याला. हा कुठे बा अरे थांबा ना हो. अरे कुकडे चालले अरे काय पैता काय आले हो. हा फुटलं ना तुमचं भांडं फुटेल आहे ना साऱ्या गावात माझं झालं राजा. आता काय तोंडलं पोता अरे हा अशा कोण करून राहिले हो. थांबते ते बुड आता नाही थांब आता पाय घालून निघलं कणकण पुढे तो पाय ना पोयतच निघलं. हा 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 पकडलं ना आता आता काय तोंडलं पोता. काय लेका मोत्या झाला ना घोर झालं माय माझं. तुले तरी म्हणू मी भेटायला जात नाही बरं मी भेटत नाही तिले. पण तू काय म्हणस नाही रे भेटलो पाहिजे ढमूक आता झालं माझं माय सारा गाठ डफळं पिडलं. काय खरं आहे आयले का कसं बारे रगे ऐकायला पुरलं नाही मोत्या म्हटलं तुले फालतू घोर झाला हा. मला माहित आहे का भाऊ एवढ्या लोकर माजून होती म्हणून तू हा तू दिले का गेला बी तू उजागर गेला बाबा. कसं लेका माणूस असल्या का तू तुले तरी सांगाल तर म्या आजूबाजूला पाहिजे कुणी ह्या गोष्टी उजागर करायच्या असतात का. बा कुत्रही नव्हतं ना रस्त्यानं कुत्रही नव्हतं ना काय सांगू तुले असा चुपचाप गेलो एकदम. चपला वाजवल्या नाही म्या असा गेलो तो कुत्रही नव्हतं. अरे तो जगण्यासाठी सामाना तू येऊन गेला बा तुले पाहिलं त्यानं त्यानंच तर साऱ्या गावात माजून केलं. काय सांगतो तू त्या जगण्यानं माजून केलं मानाचानं. का जगण्याली माहित आहे का रे बापा. बरं बाबा आता तर आपतच आहे रे गड्या मुत्रेले का काही खरं नाही बा. आता झालं वाजलं माय डफलं साऱ्या गावात डफलं आहे आता. फुटलं ना माय भांडा आता लफलं साऱ्या गावात झालं लफलं आता. माझं नाही आता बायान माणसं सारे बस मला पाहिलं की जातच काढतात आला म्हणते लोफर काय इज्जत राहिली माही आता. तू तू गोष्ट कोणाची करून राहिला. जगण्यानं पाहिलं तुले म्हणजे कोण काय म्हणजे समजून राहिलं. बापा त्या नदीच्या काठावर त्या काल्यानं पकडलं ना आम्हाला दोघंही बी. ती होती मांडीवरच मी होतो तिच्या मागं. आमच्या गप्पा चालू चांगल्या संध्याकाळी मी तिच्या घरी जाणार होतो. इथलं अटलोक गेल त्यानं आमच्या गोष्टी तेवढ्यात ते काय तोंडे आलं त्यानं पकडलं आम्हाला तडीसा. मुले वाटलं बाबा त्यानं होईल माझून पण तू म्हणतो जगण्या त्या मायलेले का दोघांनी माहीत पडला आणि दोन्ही माझून येतात दोघे वार्ताहरच ना गावातले. उतरेले का हे तर आपतच झाली गड्या. अबे बा या आपतसाठी तुम्ही त्या गुंफीला भेटून आण मला माहित आहे आपण भेटलो की माझून होते म्हणून. मा मन तर लय करीतील भेटायला पण मी या कारणास्तच भेटून माझून होते ना. हे गाव काही सुद्धा नाही काही हितभर असली की हातभर करते. आता ते काय तोंड्या पोऱ्या पाय तू गावात काय सांगते तर मी असेच पाहिले तसेच पाहिले असेच करून राहिले ते फलानच होतं. ते आता पाय तू कसं काहीच होते आता गावात. आता जे झालं ते झालं जाऊ दे आता. आणि आपलं आहे ना आपण काय चोर आहो मग. तुझं मन करते तिले भेटेल तिचं मन करते तुले भेटेल मग काय घ्यायला लागते कोणाले. चालू दे उजागर काही मिळू नको कोणाले. पाहून घेऊ पुढचं पुढे काय तर. अरे बा मी लय प्रेम करतो ती लय प्रेम करते. पण लोकांनी प्रेम चालत नाही ना भाऊ मान आता तरी लग्न करायला लागते. मुले पोरगी पाहायला गेलो आणि कोणा जर पिन मारली तर हे बुड असतो लोक साऱ्या गावात काय पोरगी देऊन राहिली तुम्ही या घरी या झाली आपत. होईन का मानता नाताचं लग्न ते ना आता लग्नाचं पाहून घेऊ. तुझं मन आहे ना गुंफीवर मग झालं. तिचं मन आहे तुझ्यावर तू पाय पहिली. मग पाय तुम्ही नाताचं काय आहे तो कोण नाही देणार झाले पोरगी 4 एकर आहे घरदार आहे साऱ्या गोष्टी आहे. तुम्ही झोपडीत राहून दोघं जण तू काय आमचं दोघांचं लग्न नाही देतं का लगून. अरे काही कडा कुठेच पोहोचला बा रे लग्न नाही करत रे भाऊ मी बा रे मागायात नको टाकू दे गुंफी. जसा आहे तसा आहे बा. दुरून डोंगर साजरा आम्ही जोडणे घेत दिले बाबा मा लग्न नाता लग्न राहिलो मी आहेत लग्न करून काय करू मग. लग्न गिग्न विषय नाही पण आता हे माझून कसं दाबतर बाबा. हे दाबाई लागेल ना आपल्याला आता माझून त्या खाल्याला भेटतं खाली काय तोंड्यापेक्षा त्या नाताले पहिले भेटा लागते. तो जगण्याचा साऱ्या गावाचा भावना आहे. सारे सांगेन तो बायले माणसाले कोणाला सांगायला भेट नाही. तो पोऱ्या दाब नाही पहिले चालते देवल्या घरी पहिले त्या पोराच्या चाल बा मी काही येत नाही त्या देवल्या घरी तू जाय होईल पाय काय आहे तो. पण काही आडी अडचण असली तर मी काही झालं तर बरोबर मी जातो काय आहे तर पाय तुम्ही काय आहे तर सायला जगण्याला 2-4 रट्टेच मारतो आता. असेल ते ना तू मग तुले जे काही करायचं ते कर जाय होई देवल्यासोबत भांडण कर जाय होई. त्याच्या पोरानं पाहिलं ना मग माझून केलं त्यानं जोड द्यायला चांगलं. ते काय मग कामं कसा करते तू पोरे. हो जातो मी जातो. थांबतो आता बजेटच आहे. हितभर पोरगा सायचं जगणं काही समजत नाही झाले शेपट्याले पण माझूनच तुझ्या तोंडानं सबरच भलताय. हे काय तोंडे मायले लेखा लोकायले सुद्धा जपून येते साले. कोणी तर या काय तोंड्यांनी पकडलं काय. दोस्ताचं हे करता का थांबतो मी काय तोंड्या तुझ्या बजेट बसवतो इकडे थांबतो. देवीदास तू जातो आता देवीदासले सांगतो याले म्हणा तू आता देवीदास
मी देवल्याचा बजेट बसवतो इकडे, तू या देवल्याचा बसू इकडे. चाल चाल रे बा मोतीराम, चाल आता. हो देवल्या सायाच्या बाहेर ये रे. हो बाहेर ना, तुझे पोरग कुठे गेले ते वार्ता साऱ्या गावात माझं आणून राहिलं. हो बोलाव त्याला बाहेर, बोलाव त्या पोराला घेऊन ये जगण्याला बाई, लवकर ये बाई, राहायचं घराला लात मारीन बरं मी. हे डोंगर डायरेक्ट मा घरी चाललं बाप्पा तोंड वासत. आता काय म्हणते बाप्पा हे काय म्हणते एवढे बा काय झालं, कोण तोंड वासून राहिले बा तुम्ही हा जोऱ्या जोऱ्यात. हा भामट्या गिमट्या हे का बोले पद्धत आहे का राजा. हा काही बोलणं आपलं. एवढी वय झाली बापा पण सुधारले नाही बा तुम्ही. एवढी वय झाली ना तुमची, अशा शिव्या देणं असतात का कुठे काही बी बाबा, कोणाला काही म्हणत राहा, काही समजत नाही बाबा तुम्हाला तर. हो बाई चबुरू नको म्हणता, तू जर बदनामी केली मी आता, हा काय म्हणशील तुम्हाला, शिवाय दिशी नाही का मा मुके घेशील काय तू. हा लाज वाटायला पाहिजे, चमन पोरग पाहिन तुय उसक. हा साऱ्या गावात बदनामी करून राहिला ना माय, त्याला सांगणं जरासं ओढ जाय काना खाली. हा म्या कोणती बुटी धरली कोणता काय विचार पाहिजे पोर आहे, विचार पोर राहिल द्या. बुडे बा जरा शिक लगाम तोंडाले, जीभ जास्त चरचर करून राहिली बाबा तुमची. हे काय बोलणं आहे बापा, हे काय बोलणं आहे असं इकडे तिकडचं. हे आम्ही असं ऐकत नाही बाबा. अरे बुडबा ते लहान लेकरू आहे ना. हा तुम्ही राजा मोठे असल्यावर तमाशा घालून राहिले. आता म्हटलं असेल त्यांना काही, हा मजाक मजाक मध्ये. हा काय बा एवढं या अंगावर या लागते का. लहान आहे का तो पोऱ्या, लहान आहे काय. हा हा तो चमण्या पोऱ्या त्या लहान आहे. अरे भेजा भावा नाही तो, त्याला कसं समजते बुडाबुडी गेले हे झालं कोपऱ्यात गेले कोणते गेले ते रे. हा चाटून राहिले, चुम्मा चाटी करून राहिले, साऱ्या गात माजत करून राहिला तो बिन लाजा वानाचा. हा हे रे जगण्या वानाचे इकडे पुढे तू या कमळला लातच मारतो. हे जगण्या अगो बाबा कोण करत राहते, बुड्या नाचे कोण लागला तू इकडे, तू लवकर इकडे. तू बुडा काय म्हणून राहिला. हा तुला काय सांगेल म्या, घरी असं रिकामे कामं आणायचे नाही, भांडणं आणायचे नाही. आमचं भांडणं करायला रिकाम पण नाही. हा तू साय ते धंदे करत राहायचं का रे इकडे तू. नाही ना बाबा, मी काय काम नाही केले ना. हे बुडान बुडी बसले होते तटून उठून चांगले चालले गेले तिकडे. मग मला वाटलं मग असं तसं मग मी ना गात सांगितलं काही एक ते हितभर पोऱ्यात ऐक तू या. हा सारं समजते त्याले. हा जरा शिकवा त्याला काहीतरी संस्कार टाका त्याच्यावर. अगं होईन ना तो पोऱ्या. हा हा पाय पाय काय बोलून राहिला तो, जरासं ओळख नाही लेको तुमचं. हा आणि मग म्हणजे विचार झाले अजून. मला बोललो का तुम्ही तर बसलो त्या बुडीजवळ. हा मस्त चिटकून चाटकून आणि तटून उठले तिकडे गेले. मग मी काय समजा मग. हा तुमचं आहे काही ना काही जुगाड. मी ऐकलं होतं असं केलं की असं जुगाड असते म्हणून तुमचं जुगाड बुडी बरोबर. ए उसा कायच बाबू तुला जुगाड गिगाडी समजते का रे. हो ये पाय रे देवल्या ते पोरगू, पाय रे कुठे चाललं ते. आवर जरासा. हो बाई मोठी फडफड करून राहिली तू. आवर त्या पोराला ते उसं काय. हा दुधाई होटणे व्हायला त्याच्या, अजून जुगाड गिगाड करून राहिलं ते. कोणात बसते ना भामटा त्या पोरगा. हो देवल्या पाय जाईन जरासा लक्ष ठेवणं वाया चाललं ते. काय ओळख आहे की तुमचं लेको हो की तुम्ही तसे धंदे करता. हा म्हणून ते शिकलं तसं पोरग. बुडे बा जास्त शिल्लक नका चालू ना. आणि तुम्हाला काय असे धंदे करायला लागतात. कोणती बुडी काय बापा, काय चालू रंगून राहिले बाबा तुम्ही यावर. तुमची बायको तर मरेला ना बापा, मग कोणासोबत करून राहिले, गुलछाचे उडून राहिले आणि ते बी गावात. मग दिसतान कोणाला तुम्ही तर याले त्याले, तर मग कोणी म्हणीलच की नाही. मग पोरानं पाहिलं तुम्हाला, मग तो काय म्हणीन, तर तो तर लहानच आहे. तुम्हाला अक्कल नाही जराशी, त्याला म्हणून काय फायदा. बाई तुला काही अक्कल विक्कल आहे की नाही. हो देवला बिना अक्कलची आहे का तुझी बायको. मी काय बोलून राहिलो की तुमच्या पोराला वळण लावा, असे धंदे बरोबर नाही. आणि बुडी एका ठिकाणी बसले असले म्हणजे इथं लफडच असते काय. हा म्हणजे कोणी बुड्या जाऊ कोणती बुडी बसते मग. हा म्हणजे मग झालं जाईल लफडं झालं सुरू झाली, मग चिटकी जाईल सुरू आहे की. हा बाई त्याला जाऊ द्या बुडबा, या बारीन जाऊ द्या. मी सांगतो त्याला समजून काय तर. हा जगण्याला समजून सांगतो मी. तुम्ही जा बरं, जा घरी जा. आता काही बोलू नका आता जास्त. काय गळा देवलाल, तुझ्या बुड्याचे माझे संबंध आज म्हणून मी अटलोक सांगायला आलो. नाही तर मी सांगायला येतच नव्हतो. याले बाहेर जर भेटला असता त्या पोरा जगण्या तर तटीच काढला असता म्या. तुलेच माहिती माझी टेम्पो असते म्हणून. मी विचार करणारा माणूस नाही या. काय मारत होते का तुम्ही मापुराले. हात लावून दाखवा तुम्ही. जास्त दादागिरी करून राहिले का तुम्ही आमच्या घरी येऊन. नावर बाई तो नावर न. हा फालतू कसं अटसा घोर न करू ना. देवला सांग ना रे. हा सांग ना कडे तुझी बायकोतले का पुरं बिना बुडाचं मडको दिसून राहिली मुली. पोरगाच करून राहिल्यावर त्या पोरगा पुरा गावाचा व्हाय जायला तो उसं काय ते टिल्लू. हा दुधाई होटणे व्हायला त्याच्या सारं समजते त्याले. आवरणं जरा शिक नाही जाईन ना कोणा मागो. तुम्हीच पहा ना पहिले तुमचं, मग मापोराचा दाखवा दोष तुम्ही. किती तुम्ही दुधाचे धुलेला तर मापोरात मोठे काढून राहिले केंडा. नव चुप बस नव. तू काय बडबड करून राहिली व. हा अक्कल आहे की तुला काय जरा शिक काही. म्हातारा माणूस आहे. हा त्या बुड्याची वय आपली वय फरक पाय काय चबर चालू जाय तुझे बी.
तो बुड्या काय खोटं सांगून राहिला का? जे सांगून राहिला ते खरं सांगून राहिला. पोरगा वाया झाला ना. हा, बरोबर सांगून राहिला. त्या बुड्या मारला असतं तडीसा. मग काय केलं तुझं? अरे म्हणजे जबर करून राहिली. जा बुडे बा, तुम्ही जा घरी, मी पाहतो काय तर. पण मग बुड्या झोडते वाटतं मुली काय करून वाटत मला आता म्हणून आला बुड्याला बाबा. बरं बाबू, तुझ्यासाठी असं जातो मी. नाही तर मग गेलोच नव्हतं, याला हाणलं असतं डिसा. हां, जेवला. चला मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा.